2-3 अपेक्षा आहेत मुख्यमंत्री महोदयांकडून आणि ह्या अपेक्षा पूर्ण होतील ही मला खात्री आहे। पहिली अपेक्षा हीच आहे की हे जे काही इराणचं युद्ध चालू आहे या इराणच्या युद्धामध्ये साधारणपणे जे काही आपल्या एनर्जी किमती वाढणार आहेत किंवा बाकीचं जे काही वाढणार आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर असेल किंवा महाराष्ट्रावर परिणाम काय होणार, दुष्परिणाम काय होणार ह्याच्यावर आम्हाला ऐकणं आम्ही उत्सुक आहोत। दुसरं म्हणजे इंडो US करार डील जो झालेला असेल, झाला आहे नाही आहे ह्याच्यावर देखील आम्हाला मुख्यमंत्र्यांचं बोलणं आणि महाराष्ट्रावर पुन्हा त्याचे काही परिणाम दुष्परिणाम आहेत का हे ऐकायचं आहे। कारण इंडो US करारबद्दल बोलत असताना कालच आपण पाहिलं असेल USचे प्रतिनिधी आम्हाला सांगतात की 30 दिवसाची परवानगी दिलेली आहे। आता ही खरोखर परवानगी घेण्यासारखा आपला देश म्हणजे जे स्वातंत्र्य आपण 1947 मध्ये मिळवलं ते गमावलेलं आहे का हे उत्तर कदाचित देश पातळीवर येईल। पण जसं मी सांगितलं ना की इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालंय नाही झालंय, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल ग्रामीण भागावर असेल हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे। कारण आता निवडणुका होऊन गेल्यात। आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं। तसंच हा जे इराणचं युद्ध चालू आहे, तेलाची किंमत असेल, गॅसची किंमत असेल, ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे। कारण महाराष्ट्रात असंही बोललं जातं की एनर्जीच्या किमती किंवा विजेची किंमत ही फार जास्ती आहे, इंडस्ट्रीसाठी असेल किंवा इतर क्षेत्रांसाठी असेल। मग हे सगळं होत असताना काय किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्प सादर करत असताना बोलणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 3-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं राज्याच्या शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमुक्त करून देऊ जूनपर्यंत। आता ती कर्जमुक्ती ह्या अर्थसंकल्पात होणार आहे नाही होणार आहे, कशी काय होणार आहे, आज आम्ही ते ऐकायला उत्सुक आहोत। आणि हे सगळं होत असताना जर आर्थिक पाहणी अहवाल पाहिला तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खर्च तर तुम्ही दाखवलेला आहे, पण कर्ज आणि कर्जाचं व्याज हे चुकवण्यामध्ये जो तुमचा खर्च होत आहे तो भयानक तुमचा खर्च होत आहे। तर तुम्ही आर्थिक स्थिती आता पुढे कशी सांभाळणार? कारण पुढचे 3 वर्ष निवडणुका तशा काही फार नाही आहेत आणि अशी सिच्युएशन असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यासमोर स्पष्टपणे जी खरे आहे ते बोलावे ही आमची मनोमन इच्छा आहे। ती पूर्ण होईल ही आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांकडे गोष्ट पोहोचवत आहे। अरे आता ह्याच्यावर काही राज्यसभेवर बोलूच ना आपण, पण ह्याच्यावर काही इंटरेस्ट नाही तुम्हाला? करू एक एक करू मग परत। बघा तिन्ही गोष्टी तुम्हाला परत एकदा सांगतो। कर्जमुक्ती होणार की नाही ह्याचं उत्तर आम्हाला स्पष्टपणे पाहिजे, अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही US, इस्रायल आणि इराण हे युद्ध चालू आहे, मग बाकीचे सगळे देश आहेत, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असेल किंवा तिथून येणार आपलं तेलाचा साठा असेल, बाकी सगळे जे काही असेल ह्याच्यामुळे आपल्या विजेच्या किमती, तेलाची किमती ह्या सगळ्या वाढणार किंवा काय परिणाम होणार। अर्थात प्रधानमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहेच, पण महाराष्ट्र म्हणून, राज्य म्हणून, कारण आपण आपल्याला स्वतःला एक प्रगत राज्य मानतो, अर्थात कृषी क्षेत्रात जेवढं पुढे आहोत तसंच आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वर्षानुवर्ष पुढे ऐतिहासिक ह्याच्यात राहिलेलो आहोत। पण हे होत असताना 2 गोष्टी त्याच्यात काय नक्की आपल्याला परिणाम किंवा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत ही जर आमच्या मनाची तयारी केली, कारण निवडणुका झाल्यात, खोटं बोलून आता भाजपकडून उपयोग नाही आहे, खरं बोला आणि तशी आम्ही आमच्या मनाची तयारी करू। आमच्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, MSMEवर काय होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय होणार आहे, बाकीच्या सेक्टर्सवर काय होणार आहेत हे तर परिणाम आहेतच ना। आता डेटा सेंटर जे येत आहेत, जर आपल्या विजेच्या किमती वाढल्या तर डेटा सेंटरवर परिणाम होणारच आहे। आणि तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं ना की इंडो EU डील जो झालेला आहे, करार झालेला आहे, त्याचा परिणाम दुष्परिणाम तर आहेच, ते तर आपल्याला पाहायला लागतीलच, कारण ते डील झालेलं दोघांनी काही घेतलंय काही दिलेलं आहे। पण तसंच इंडो US डील झालाय की नाही झालाय, झाला असेल तर मग नक्की आपण त्या दबावाखाली आलोय का, नाही झालं असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी सत्कार का स्वीकारला ही सगळी वेगळी गोष्ट आहे। पण हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी काल जे आम्ही ऐकलं, USचे एक अधिकारी सांगतात, अमेरिकेचे एक अधिकारी सांगतात की त्यांनी भारताला, आपल्या देशाला 30 दिवस तेल रशियाकडून घेण्याची परवानगी दिलेली आहे। आपल्या देशाला तर परवानगी दुसऱ्या देशाची घ्यायला लागते। ही जर परिस्थिती उद्भवली असेल आपल्या देशावर तर मग महाराष्ट्राने काय करावं आणि महाराष्ट्रासाठी पुढचे दिवस कसे असतील हे आज मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पामध्ये बोलून दाखव। मैं सब बोलूंगा, ये पूरा मराठी होने दो, फिर हिंदी पे आता हूँ, फिर इंग्लिश। महाराष्ट्र 5व्या नंबरला आलेला बघायला मिळत आहे, तमिळनाडू
कर्नाटकपेक्षाही आणि गुजरातपेक्षाही मागे सध्या राज्य गेलेलं बघायला मिळत आहे. मला वाटतंय की एकूणच यासाठी म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी काही नवीन प्रयोजन असेल किंवा महाराष्ट्र पुढे यावा यासाठी काही प्रयोजन आहे. बघा तुम्हाला सांगू का, आता ह्या आकड्यांमध्ये मी जात नाही, कारण ठीक आहे मुख्यमंत्री महोदय एका वेगळ्या भ्रमात आहेत की आपण ट्रिलियन डॉलर वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे. परवाचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर आम्ही उत्तर पण दिलं नाही, आम्ही उलट आनंदात राहत त्याच्यात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते राज्य जे करत आहेत आपण तसं काही करत आहोत का? तामिळनाडू करून जर असं आपण पाहिलं तर जे इन्व्हेस्टमेंट समिट्स होतात जे पर्यावरणावर आणि तसंच उद्योग जगात आपण पाहतो जे काम त्यांचं चालू तसं आपण काही करत आहोत का? कर्नाटक असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश देखील असेल, इथे येऊन त्यांच्या ज्या रोड शोज होतात किंवा समिट्स होतात तसं आपण गेल्या 4 वर्षात काही केलं आहे का? जो एकंदर राजकीय गोंधळ आपण आपल्या राज्यात पाहतो तो पाहता, राजकीय अस्थिरता पाहता किंवा राजकीय दादागिरी पाहता गुंतवणूक आपल्या राज्यात तसे येऊ शकतील का? आणि म्हणून मी हे देखील परवाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सांगितलं होतं की डॅव्हॉस किंवा इतर ज्या काही ते सगळे प्रकार करतात, आता ठीक आहे ना, निवडणुका होऊन गेल्या, श्रेयवाद होऊन गेलं, आता तरी दोन्ही बाजूच्या काही तज्ज्ञ लोकांना असेल, काही अनुभवी लोकांना असेल, एकत्र घेऊन बसा आणि आपलं राज्य कसं प्रगती करू शकेल या कॉम्पिटिशनमध्ये ह्याच्यावर विचार करा. आणि आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पानंतर सगळ्यात पहिला अधिकार असतो तो विरोधी पक्ष नेत्याचा त्या अर्थसंकल्पावरती बोलण्याचा. आज दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि करेल अशी अपेक्षा वाटते का? मला आपण हे पहा, पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की कदाचित हे पहिलं सत्र असं असेल पूर्ण देशामध्ये, आपली इतिहासात नोंद होईल की भाजप एवढं घाबरतं की पहिल्यांदाच अर्थसंकल्पामध्ये वरच्या हाऊसमध्ये किंवा खालच्या म्हणजे आमच्या विधान परिषदेत किंवा विधानसभेत कुठेही विरोधी पक्ष नेता दिला नाहीये. आणि हे कदाचित पहिलं असं उदाहरण असेल. आणि अर्थसंकल्पात अर्थ असेल का हे देखील पाहणं महत्वाचं. तुमचा संकल्प काय? परिणाम असा होतो की जे कमर्शियल गॅस सिलेंडर्स आहेत त्याचा पुरवठा कंपन्यांनी बंद केला आहे. आपण पाहिलं असेल काल गुजरात गॅसनी अनाऊन्स केले की त्यांचं 50% आलेलं आहे. हेच मी सांगतो की हॉटेल व्यवसाय असेल किंवा तुमचे मॅन्युफॅक्चरिंग असतील किंवा डेटा सेंटर असतील, सर्व्हिस सेक्टर असेल, ॲग्रिकल्चर असेल, ह्याच्यावर काय नेमकं परिणाम दुष्परिणाम होणार आहे हे आम्हाला इकडे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आणि देशात पंतप्रधान महोदयांनी सांगावं. हे मी परवा पण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेलो आहे. आणि ह्याच्यात बघा कुठेही राजकीय आरोप प्रत्यारोप आम्ही करणार नाही, कुठेही श्रेयवाद आणणार नाही, पण आमची हीच भूमिका आहे की देशासाठी आपण सगळे एकत्र एक सूरमध्ये बोललं पाहिजे आणि देशहिताचं काय आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. इराकची एक युद्धनौका आली होती, राष्ट्रपतींच्या समोर संचलन इराण तर इंडियन ओशनमध्ये त्या युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला. 80 पेक्षा जास्त जण ठार झालेत. त्यामध्ये सरकारकडून काही त्याबद्दल बघा तुम्हाला सांगू, नेहरूंच्या काळात किंवा इंदिराजींच्या काळात नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणजे आपण सगळ्यांसोबत आहोत देखील कुठच्याही एका गटात नाही होत, तसं होतं. आता जर पाहायला गेलं तर आपण विश्वगुरू बोलतो, पण आता दुसऱ्या देशांकडून आपल्याला परवानगी घ्यायला लागते 30 दिवसाचं तेल घेण्यासाठी. ही अशी परिस्थिती कोणी आणली? गेल्या 10 वर्षात आपण जिथे जिथे जगभरात फिरलेलो आहोत, मिठ्या मारलेल्या आहोत, त्याचा उपयोग काय झाला हा देशवासियांनी आता विचार करावा. आणि अशा गोष्टींवर पण म्हणजे आपल्या समुद्राच्या ह्याच्यात नॉटिकल माइल्समध्ये आपल्या टेरिटरीमध्ये जर असं काही होत असेल आणि आपल्याकडे गेस्ट म्हणून आले असतील आणि आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही, मदत करू शकत नाही, मग काय अर्थ आहे त्याला? राहुल गांधी देखील त्यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की इंडियन ओशन इज माय प्रायोरिटी, मोदी साहेबांनी सांगितलं होतं. पण आता कोणी काही बोलत नाही भाजपकडून. आपले एक ते वैभव काळे देखील तिथे UN च्या तर्फे गेले होते, कर्नल, ते देखील त्या युद्धात मारले गेले होते 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यावरही कुठे आपल्या केंद्र सरकारने बोलून झालेलं नाही. राज्यसभेसाठी असं काय घडलं? तुम्ही थांबलंच होतं. पाठिंबा दिला आणि बघा 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की पवार साहेब, त्यांचा अनुभव असेल, त्यांचं वय असेल, त्यांचं जे काही एक स्थान आहे राजकारणात त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांच्याबद्दल जे आदर आहे किंवा आमचे जे काही मैत्री आहे, कौटुंबिक संबंध माझ्या आजोबांपासून आहेत, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नव्हतं आणि ते असायचं कारणही नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे ती पक्षहिताची आहे, पक्षासाठी मांडतो नेहमी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे. ह्याच्यात कुठेही माझा स्वार्थ नव्हता की आज माझी सीट राहील, उद्या माझी सीट जाईल, उद्या माझी सीट राहील, आज माझी सीट जाईल, असं कुठेही नव्हतं. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे कुठचीही घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते. हे परवा सिद्ध झालं. जयंत पाटीलजी आणि सुप्रियाताईजी देखील आल्या होत्या, मातोश्रीवर चर्चा झाल्या. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी देखील, आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं, काही संभ्रम जे आहेत पक्षाबद्दल, परत पवार फॅमिलीबद्दल नाही, व्यक्तीबद्दल नाही, पण पक्षाची जी भूमिका होती, विलिनीकरण होणार नाही होणार. तर काल बघा, काल पक्ष ते रावराणे आहेत, त्यांना एकनाथ शिंदेच्या तर्फे तिथे प्रभाग समिती मिळाली.
तर नेमकं कुठच्या बाजूला काय आहे ती भूमिका आम्हाला स्पष्ट करणं जी थोडी गरजेची होती ती काल आली. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, दुर्दैवाने असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुढची संधी येणार नाही. कारण आत्ता जो काही आमचं MVचं तथ्य होतं किंवा जे काही प्रिन्सिपल्स आम्ही फॉलो करत होतो, न्यूमेरिकली असेल सर्वात जास्ती आकडे असणारा पक्ष आमचा होता, मिळाले तिसऱ्या पक्षाला, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. पण हे आता तुटल्यानंतर परत 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय. मी जी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे. पण मी हेच सांगतोय की काल जो निर्णय झाला तो महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र घेतला, काँग्रेसनी होकार दिला. कारण पहा, काँग्रेसनी पण दावा केलेला, आम्ही पण दावा केलेला, राष्ट्रवादीने पण केलेला. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर तिघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने एकमत केल्यानंतर आम्ही पण त्याच्यात मग सहमती दिली. कारण आम्हाला कुठेही ह्याच्यात वाद नको आहेत, पण आम्हाला जे स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि दुसरं म्हणजे जे मी परत सांगतो, पत्रकार परिषदेतून नाही तर मातोश्री बैठक झाल्यानंतर जे अपेक्षित आहे तसं झालं. राऊत साहेबांच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी सातत्याने नाव घेतलं होतं शरद पवारांचं. तुमचं आता मी सगळं बोललो ना. तुमच्या विधानात आणि त्यांच्या विधानात कुठे विस्कळीतपणा कुठेही नाही, ते ते पण नाव घेत होते, तुम्ही चर्चा करून ऐका, म्हणत होतात. मी हेच सांगतोय परत आता पुढच्या 29 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दुर्दैवानी राज्यसभेची किंवा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनाच तेवढी जागा येणं कठीण आहे. म्हणजे संजय राऊतांना 2029 पर्यंत थांबा लावणार, कारण 2028 विधान परिषद आता अजून चर्चा कुठे सुरू झाली. नाही, संजय राऊतांना 2029 पर्यंत थांबा. बघा आता तुम्ही कोटा बघा आणि बाकीचे दावेदार बघा. परत आता जे आमचं प्रिन्सिपल होतं ते पहिल्यांदा तुटले, हे जरी असेल तरी महाविकास आघाडीतली एकी काल दिसली आणि ते महत्वाचं. पण ह्याच्यात परत एकदा मी सांगतो, जे आमचे विषय होते आम्ही घेतलेले, मग महाराष्ट्राचं किंवा देशाचं जे अदानीकरण चालू आहे, ह्या सगळ्या विषयांवर आम्हाला जे काही संभ्रम होते ते स्पष्टीकरण पाहिजे होतं आणि ते मातोश्रीच्या बैठकीत झालं. चर्चा अशी होती की तुम्ही नाराज आहात. परवाच्या पत्रकार परिषदेत अरे परवा मी उदयपूरला एका लग्नात होतो, काल मी आलो आणि तुम्ही काल बघितलं मी अर्जुनच्या लग्नात गेलो. कसं येणार? परवा माझं फ्लाईट मिस झालं. ती जर का जागा महाविकास आघाडी शिवसेनेला मिळाली तरी मी पोचलो नसतो. तरी पुढचा गोंधळ टाळता आला असता. तरी मी पोचलो नसतो. आता त्या मुहूर्त त्यांना मिळाला असेल तर तो योगायोग तुम्ही त्या पंडितजींना विचारा ना, मुहूर्त काढलं त्यांनी. आदित्य, काल रोहित पवार यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. रोहित पवारांनी काल मातोश्रीवर येऊन भेट घेतलेली. काय नेमकं रोहित पवारांनी? तेव्हा पण मी तिथेच होतो, उदयपूरलाच होतो. पण जे काही मी ऐकलं आणि थोडं मी काही जाणून घेतलं ते हेच होतं, VSRचे जे काही गोंधळ चालू आहे किंवा एक राजकीय गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी देश पातळीवर आत्ता तुम्ही पहा कुठच्याही स्तरावर तुम्हाला सुरक्षित वाटते का? जे वैमानिक परिस्थिती दिसते आपल्याला, साधारणपणे कुठची एअरलाईन, काय सेफ्टी मेजर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खड्डे पडतात कुठे, त्याच्यात पण गाड्या जाऊन घसरतात, तर त्याच्यावर त्यांचे काही प्रश्न होते. त्यांचं स्वागत आहे आणि ती राज्याची भूमिका परखडपणे मांडत राहतील आणि महाराष्ट्राचे बोल बोलत राहतील ही अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.